श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणार आहोत, परंतु तितक्याच त्या महत्त्वाच्या आहे। नक्कीच त्या गोष्टींकडे जर आपण म्हणजे लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या घरातला वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते। आता या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वी आलेले आहेत, नक्कीच ते व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा, कारण त्यामध्ये देखील अतिशय महत्त्वाची अशीच माहिती सांगितलेली आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला सहज करणं शक्य आहे। अगदीच तुम्हाला खूप मोठा बदल करायचा आहे, खर्च करायचा आहे असं अजिबात नाही। कारण जेव्हा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तेव्हा नक्कीच तोडफोड केल्याशिवाय पर्याय नाही असंच सगळ्यांना वाटत असतं, पण नाही, भरपूर मार्ग आपल्याला काढता येत असतात, फक्त आपण त्याकडे बघत नाही किंवा मग त्यामध्ये आपण विश्वासही ठेवत नाही। तर नक्कीच विश्वासाने ह्या गोष्टी करून बघा, 100% तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही। तर बघा, देवघरासंबंधी या वास्तू टिप्स आहे, फक्त देवघरासंबंधी आज आपण बोलणार आहोत। तर देवघरासंबंधी आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे। आता देवघर कुठल्या दिशेला असावं हे बऱ्याच जणांना, अगदी 99% लोकांना ठाऊक झालेलं आहे। तर ईशान्य कोपरा जो असतो तो देवांचा असतो, हे जरी आपल्याला ठाऊक असलं तरीही अगदीच ईशान्य कोपरा बऱ्याच जणांना मिळत नाही देवघर ठेवण्यासाठी। तर मग तुम्ही पूर्वेला किंवा पश्चिमेला देखील ठेवू शकतात, म्हणजे पूर्वेकडे तोंड झालं तरीही चालतं आणि पश्चिमेला झालं तरीही चालतं। तुम्हाला जशी सोय, म्हणजे ईशान्य कोपरा मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर नाहीच मिळाला तर मग नाराज होण्यापेक्षा पूर्व किंवा पश्चिम दिशा तुम्ही निवडू शकतात। फक्त आता प्रश्न असा येतो की पूर्व किंवा पश्चिम दिशेला आम्ही देव्हारा ठेवणार आहोत, पण आमच्या बाथरूमची भिंत जी आहे ती अगदीच देव्हाऱ्याच्या शेजारी आहे। म्हणजे काय, तर ती मधली जी भिंत आहे ना त्याच्या एका बाजूला टॉयलेट बाथरूम येतं आणि दुसऱ्या बाजूला देवघर येतं। तर मग असं चालतं का? तर नाही, असं नाही चालत। जर तुम्हाला पर्यायच नसेल, जागे अभावी जर तुम्हाला काही पर्याय काढायचा असेल तर मग तुम्ही काय करू शकतात, तर त्या भिंतीमध्ये आणि देव्हाऱ्यामध्ये थोडंसं अंतर तुम्हाला ठेवायचं आहे आणि मग तो देव्हारा तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात। पण या उलट जर त्या भिंतीच्या एका बाजूला अगदीच टॉयलेट आहे आणि एका बाजूला तुम्ही देवघर स्थापन केलं आहे तर मग हे अजिबातच चालणार नाही, त्याला तुम्हाला पर्यायच शोधावा लागेल। कारण होतं काय, ज्यांची मोठी घरं असतात त्यांना या गोष्टी सहज हलवता येतात, इकडे तिकडे म्हणजे त्या करू शकतात, पण ज्यांची अगदीच छोटी घरं असतात त्यांना पर्यायच नसतो ना। मग त्यासाठी तुमच्यासाठी हा पर्याय आहे, थोडासा देव्हारा तुम्हाला पुढे सरकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सोय करायची आहे। आता आमचं फक्त म्हणजे एक हॉल आणि एक किचन आहे, तर मग देवघराला हॉलमध्ये ठेवायला जागा नाही, मग किचनमध्ये ठेवलं तर चालतं का? तर बघा, यापूर्वीही हे सांगितलेलं आहे, किचनमध्ये देवघर चालत नाही। पण जर आपल्याकडे जागाच नसेल तर मग आपण काय करणार ना, देवघर नाहीच ठेवायचं असं तर करून चालणार नाही। त्यामुळे जर जागा नसेल तर तुम्ही किचनमध्ये देवघर ठेवू शकतात, पण मग त्यासाठी आपल्याला पडदा वगैरे करून घेण्याची गरज आहे। कारण जर घरामध्ये मांसाहार होत असेल तर मग ह्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या वाटतात ना, म्हणून मग आपण त्या ठिकाणी पडद्याची सोय करून घ्यायची आहे। आता देवघरामध्ये आपण अशा कुठल्या गोष्टी ठेवू शकतो ज्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंगल कलश। आता मंगल कलश हा आपल्या कुलदेवीसाठी जरी आपण ठेवत असलो तरीही हा मंगल कलश काय काम करतो, तर आपल्या घरामधील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो। आणि हा मंगल कलश घरातील नकारात्मकता शोषून घेतो आणि त्यामुळे आपल्याला या मंगल कलशामधलं जे पाणी आहे ते दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी बदलायचं आहे, त्याचे छान घासून वगैरे घ्यायचं आणि पुन्हा स्थापना करायची असते। अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलश हा कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो। याने सर्वात प्रथम आपल्यावर कुलदेवीची कृपा होते, लक्ष्मी मातेची कृपा होते आणि घरातील जे वास्तुदोष आहेत ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते। आता यानंतर आपल्याला अजून एक छोटा तांब्या भरून ठेवायचा असतो, यासंबंधी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तरीही ज्यांना कोणाला माहित नाही किंवा ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी सांगते। अगदी छोटासा तांब्या आपल्याला आणायचा आहे, तो तांब्या दिवसभर आपल्याला देवघरामध्ये भरून ठेवायचा आहे। जसं आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं तसंच देवालाही तहान लागते असा भाव आणून आपल्याला तो तांब्या त्याच ठिकाणी ठेवायचा आहे। आता जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण हा तांब्या उचलणार आहोत, दुसरं पाणी भरण्याच्या अगोदर काय करायचं, तर हे जे अगोदरचं पाणी आहे ते आपल्याला आपलं जे पिण्याचं पाणी आहे त्यामध्ये ओतायचं आणि थोडंसं शिल्लक ठेवायचं। आता जे थोडंसं शिल्लक ठेवलेलं पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये सगळ्या कोपऱ्यांमध्ये फक्त टॉयलेट बाथरूम सोडून शिंपडायचं आहे, जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी हे पाणी अतिशय उत्तमरित्या काम करणार आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र तसेच शंख आवर्जून असावा। आता भरपूर अशा गोष्टी असतात ज्या आपल्या देवघरामध्ये आपण ठेवायला हव्या, परंतु देव्हारा छोटा असतो, जागा छोटी असते, जागा अगोदरच छोटी आणि मग देवघर खूप मोठं, तेही बरोबर वाटत नाही।
किंवा मग देवघर अगदीच छोटं आणि त्यामध्ये खूप पसारा करून आपण ठेवतो, हेही बरोबर दिसत नाही, डोळ्यालाही दिसत नाही आणि तसं करूही नाही। पण या सगळ्या वस्तूंपैकी जर अतिशय महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी असतील तर बघा, श्रीयंत्र आणि शंख तुम्ही दुसऱ्या गोष्टींना दुय्यम स्थान एक वेळेस देऊ शकतात, जसं की गजंत लक्ष्मी आहे किंवा मग अजून इतर काही ज्या काही गोष्टी आहेत त्यांना तुम्ही एक वेळेस दुय्यम स्थान द्या। पण श्रीयंत्र आणि शंख ह्या गोष्टी अजिबात तुम्ही टाळू नका। ह्या दोन गोष्टी आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्या, लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी, तसेच घरातील जे काही छोटे मोठ्या म्हणजे जे काही दोष असतील ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते। या शंखाचंही तसंच आहे, शंख कधीही रिकामा ठेवायचा नसतो, शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं। आता जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पूजा करतो तेव्हा त्या शंखातील पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिंपडायचं आहे। याने देखील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतर आपल्या घरामध्ये हा जो देवारा आहे तो वास्तुदोष देखील निर्माण करतो, हे आपल्याला ठाऊक आहे का? नसेल ठाऊक तर ऐका। तर बघा कसा काय वास्तुदोष आपल्या घरामध्ये तयार होतो। तर बघा, जेव्हा त्या देवघरामध्ये मारुती, शनी, म्हसोबा म्हणजे ह्या देवतेंना जेव्हा त्या ठिकाणी पूजन केले जातं ना ह्या देवतेंचं, तेव्हा आपल्या घरामध्ये खूप मोठा वास्तुदोष तयार होत असतो। त्यामुळे ह्या तीनही देवता देवघरामध्ये पूजायच्या नाही। या व्यतिरिक्त कुबेर भगवानांची देखील आपल्याला देवघरामध्ये पूजा करायची नाही। यांची एक विशिष्ट जागा असते, जसं की कुबेर देवतेची उत्तर दिशा आहे त्या ठिकाणी तुम्ही फोटो ठेवू शकतात, पण देवघरामध्ये नाही। तसंच मारुती रायाला जर तुम्हाला म्हणजे मारुती रायाचा फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही आपल्या मुख्य दरवाजावर उत्तर दिशेला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला त्या मारुतीचा फोटो ठेवायचा आहे। पण देवघरामध्ये चुकूनही या देवतांची पूजा करू नये, त्याने खूप मोठे वास्तुदोष तयार होत असतात। त्यामुळे संतान प्राप्ती होत नाही, घरात वादविवाद, कटकटी ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात आणि आपल्याला त्याचं मूळ कारण समजत नाही। अजून एक गोष्ट आहे की देवघरामध्ये आपल्याला ती ठेवायची नाही, तर ती म्हणजे शंकराची पिंड। आता काळजी करू नका, शंकराची पिंड म्हणजे काय? पिंड आपल्याला ठेवायची आहे, पण शंकराची पिंड कधीही नागासोबत ठेवू नये किंवा मग नंदीसोबत ठेवू नये। बऱ्याच तुम्ही जर बाजारात गेले किंवा पूजेच्या त्या साहित्य जिथे मिळतात तिथे गेले ना, तर भरपूर प्रकारच्या तुम्हाला शिवपिंड बघायला मिळतील। पण आपल्याला डोळ्याला काय दिसत आहे, आपल्याला काय आवडत आहे, याच्यापेक्षा देवघरामध्ये कसं ठेवायचं याचा विचार करा। आणि पिंड घेताना छोटीशी नाजूक अशी छान पिंड घ्यायची, पण ती एकटीच असावी, त्यासोबत ना नाग असावा ना नंदी, म्हणजे या दोनही गोष्टी आपल्याला घ्यायच्या नाहीत। आणि शिवपिंड आपल्या देवघरामध्ये एकच असायला हवी, ही देखील एक काळजी घ्यायची आहे। नक्कीच ह्या गोष्टी जर आपण छोट्या मोठ्या पाळल्या तर घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तसंच अजून एक गोष्ट, देवाऱ्यावर कधीही पुस्तकं किंवा देवाच्या ज्या काही गोष्टी असतात, जसं की अत्तर असेल किंवा मग कापूर असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीही देवाऱ्यावर ठेवू नये। दुसरी तुम्ही जागा करा, पण देवाऱ्यावर ठेवू नका, कारण एक प्रकारे आपण देवाच्या डोक्यावर ओझं ठेवत असतो आणि जिथे असं होत असतं तिथे कर्जाचा डोंगर हा कधीही कमी होत नाही, ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या। त्यानंतर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घरामध्ये आवर्जून 2 कापराच्या वड्या ह्या जाळल्याच पाहिजे, त्याचा धूर घरामध्ये झालाच पाहिजे। नक्कीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, छोट्या छोट्या टिप्स आहे, करणं अजिबात अवघड नाही, करून पहा आणि अनुभव घ्या। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।